बातमी आहे। काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील नेत्यांच्या नावावरती जोरदार चर्चा सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सुशीलकुमार शिंदे, नाना पटोले आणि मुकुल वासनिक यांच्या नावावर सोनिया गांधी यांनी चर्चा केली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। सुशीलकुमार शिंदे आणि मुकुल वासनिक सोनिया गांधी यांच्या अत्यंत जवळचे आहेत, तर नाना पटोले हे राहुल गांधी यांचे विश्वासू आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातून काँग्रेसचा अध्यक्ष बनू शकतो का या संदर्भातली चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील नेत्यांच्या नावावरती जोरदार चर्चा सुरू झाली असल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातले काँग्रेसचे कोणते नेते तर सुशीलकुमार शिंदे यांचं नाव चर्चेत आहे, नाना पटोले यांचं देखील नाव चर्चेत आहे, तर मुकुल वासनिक यांचं देखील नाव। तर या नावांपैकी कुणाच्या नावावरती सोनिया गांधी विचार करतात अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। सुशीलकुमार शिंदे आणि मुकुल वासनिक हे सोनिया गांधींचे अत्यंत जवळचे मानले जातात। त्याचसोबत नाना पटोले हे राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळेच महाराष्ट्रातल्या या 3 काँग्रेसच्या नेत्यांची नावं काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेमध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। त्यामुळे काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष हा महाराष्ट्रातला एखादा काँग्रेसचा नेता बनू शकतो का या संदर्भात आता चर्चांना उधाण आलंय। सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातल्या या काँग्रेसच्या नेत्यांची नावं चर्चिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्यामध्ये सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले, तर नाना पटोले आणि मुकुल वासनिक यांच्या नावांची सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। सुशीलकुमार शिंदे आणि मुकुल वासनिक हे सोनिया गांधी यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात, तर नाना पटोले हे सुद्धा राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात। त्यामुळे काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष हा आता महाराष्ट्रातला एखादा काँग्रेसचा नेता होतो का याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। त्याचसोबत काँग्रेसच्या गोटामध्ये सुद्धा ही चर्चा आता सुरू झाली आहे। काँग्रेस अध्यक्षपदासाठी जी काही नावांची चाचपणी केली जाते त्यामध्ये 3 नावं ही महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची चर्चिली जात आहेत। मुकुल वासनिक, नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे यांच्या देखील नावाचा विचार केला जातोय असं कळतंय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनोद, आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे, त्या संदर्भात काय चर्चा? काँग्रेस अध्यक्षपदाची निवड सुरू झाली आहे आणि काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण आणणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। याच महिन्यामध्ये काँग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष मिळेल आणि याच अनुषंगाने वर्किंग कमिटीची बैठक झाली होती आणि या वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाने आपला नेता कोण असणार आहे याबाबतची चर्चा केली। अनेक राज्यातून अनेक नेत्यांची चर्चा करण्यात आली आहे। त्यामध्ये अशोक गेहलोत जे आहे राजस्थानचे मुख्यमंत्री, त्यांचं प्रामुख्याने नाव समोर करण्यात आलं आहे। परंतु सर्व नेत्यांचं असं मत आहे की राहुल गांधी यांना प्रामुख्याने ही जबाबदारी स्वीकारावी। मात्र त्याच दरम्यान आणखी एक गोष्ट पुढे आली आहे त्यांनी, ती म्हणजे खास करून महाराष्ट्रातील काही नेत्यांना अध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी पुढाकार घ्यावा असंही त्या ठिकाणी चर्चा झाली आहे। त्यामध्ये प्रथम नाव मुकुल वासनिक, त्यानंतर सुशीलकुमार शिंदे आणि त्याचबरोबर राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू असलेले नाना पटोले जे महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहे। यामुळे नवीन चेहरा आणि नवीन जोशचा असलेला व्यक्ती काँग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष व्हावा आणि जेणेकरून गांधी घराण्यापासून त्यांचे संबंध चांगले असावे अशा अनुषंगाने ही निवड असणार आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचं नाव हे सर्वप्रथम आहे, कारण नाना पटोले हे राहुल गांधी यांची पहिली पसंत आहेत। मुकुल वासनिक आणि सुशीलकुमार शिंदे हे सोनिया गांधी यांची पसंती आहे। मात्र राहुल गांधी यांचा अनेक दिवसापासून निर्णय घेण्याची क्षमता वाढली असल्यामुळे राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे नाना पटोले यांना काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी चर्चा केली असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे कोण नवीन अध्यक्ष होणार आहे मात्र या विनोद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे आता राज्यातल्या काँग्रेसच्या ज्या नेत्यांची चर्चा सुरू आहे, आता काय निर्णय घेतला जातो पक्षश्रेष्ठींकडून याकडे तर लक्ष आहेच। मात्र काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष हा महाराष्ट्रातला एखादा काँग्रेसचा नेता बनू शकतो का या संदर्भात ज्या चर्चा सुरू झाल्या आहेत, सूत्रांकडून तशी माहिती मिळतेय। नाना पटोले यांचं नाव चर्चेत आहे, मुकुल वासनिकांचं आहे, त्याचसोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे जे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात, तर नाना पटोले हे राहुल गांधी यांच्या जवळचे समजले जातात, तर मुकुल वासनिक यांचं देखील नाव चर्चेत आहे। त्यामुळे काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष हा महाराष्ट्रातला एखादा काँग्रेसचा नेता असू शकतो का या संदर्भात सध्या काँग्रेसच्या गोटात आणि एकूणच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे।
नाना पटोले हे राहुल गांधींचे विश्वासू आहेत. त्याचसोबत सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्रातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, अनुभवी नेते. त्यामुळे त्यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी वर्णी लागते का हे पाहावं लागेल. मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळतेय, महाराष्ट्रातल्या या 3 काँग्रेसच्या नेत्यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. काँग्रेसचा अध्यक्ष आता कोण, आणि याच संदर्भात काँग्रेस पक्षामध्ये सध्या विचारमंथन सुरू आहे आणि त्यासाठीच महाराष्ट्रातल्या या काही नेत्यांची नावं चर्चेत आहेत. यानंतर एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातूनच. मराठा सेवा संघानं शिवसेनेला पाठिंबा दिलाय. संभाजी ब्रिगेड नंतर मराठा सेवा संघाचा सुद्धा आता शिवसेनेला पाठिंबा मिळतोय. मराठा सेवा संघामध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. तरुणांकडे या जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत आणि आता त्यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवलेला आहे. संभाजी ब्रिगेड यांनी देखील शिवसेनेला पाठिंबा दिला काही दिवसांपूर्वी आणि संभाजी ब्रिगेड पाठोपाठ आता मराठा सेवा संघानं सुद्धा शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केलाय. मराठा सेवा संघामध्ये सुद्धा लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या तरुणांकडे सोपवल्या जाणार आहेत. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ही जी युती झालेली आहे ही वैचारिक युती आहे आणि प्रबोधनकार ठाकरेंचा विचार घेऊन चालणारे शिवसेना आणि पुरुषोत्तम खेडेकरांचा विचार घेऊन चालणारा संभाजी ब्रिगेड हे एकत्र येऊन पुढे मराठा सेवा संघ यांना सत्तेवर आणण्यासाठी प्रमुख भूमिका आम्ही निभावणार आहोत. आमचे 1 कोटी सदस्य या युतीच्या पाठीशी राहून यांना 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड सत्तेवर आणण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघ निश्चित करणार आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना किती वर्ष ब्लॅकमेल करणार आहात? शरद पवारांच्या मांडीवरती बसला तेव्हा बाळासाहेबांच्या विचारांची आठवण झाली नाही का, अशी घणाघाती टीका माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवरती केली आहे. उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर आपणही राज्यात दौरा करून जनतेला नेमकी वस्तुस्थिती सांगणार असल्याचं आव्हान त्यांनी दिलं. तसंच विनायक राऊतांनी आधी शिवसेनेमध्ये उरलेत तेवढे आमदार सांभाळावेत असं प्रत्युत्तर दिलं. फक्त बाळासाहेबांचा मुलगा बाळासाहेबांचा मुलगा बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना ब्लॅकमेल तुम्ही किती वर्ष करणार आहात? मग बाळासाहेबांच्या विचाराशी आपण सुसंगत होतात का? बाळासाहेबांचे विचार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये होते. मग शरद पवारांच्या जाऊन मांडीवर बसलात तेव्हा बाळासाहेबांची आठवण तुम्हाला झाली का? का विसर पडला तुम्हाला? या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला द्यायला लागतील ना. तेव्हा उद्धवजींना जाऊ देत, महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरेला जाऊ देत, त्याच्या बडबड मी पण झालं आहे ना. आणि वास्तव काय ते लोकांसमोर ठेवेन ना मी. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत. किशोरीताई, तुम्ही रामदास कदम काय म्हणाले उद्धव ठाकरेंबाबत ते तुम्ही ऐकलं असालच आत्ता. काय तुमची प्रतिक्रिया यावर? ऐकलं काय म्हणाले? बरं किशोरीताई, आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा ऐकवतो रामदास कदम यांचं वक्तव्य. फक्त बाळासाहेबांचा मुलगा बाळासाहेबांचा मुलगा बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना ब्लॅकमेल तुम्ही किती वर्ष करणार आहात? मग बाळासाहेबांच्या विचाराशी आपण सुसंगत होतात का? बाळासाहेबांचे विचार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये होते. मग शरद पवारांच्या जाऊन मांडीवर बसलात तेव्हा बाळासाहेबांची आठवण तुम्हाला झाली का? का विसर पडला तुम्हाला? या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला द्यायला लागतील ना. तेव्हा उद्धवजींना जाऊ देत, महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरेला जाऊ देत, त्याच्या बडबड मी पण झालं आहे ना. आणि वास्तव काय ते लोकांसमोर ठेवेन ना मी. बरं किशोरीताई, ऐकलं तुम्ही रामदास कदमांचं वक्तव्य? ऐकलं. बरं, मला वाटतं रामदासबाईंना आता साक्षात्कार झालाय की ते राष्ट्रीय नेते झाले म्हणून. आणि तुमचा मुलगा तुमचंच नाव लावतो आपल्या बापाचं, तुम्ही पण तुमच्याच बापाचं नाव लावता, तुम्ही पण बापाचीच पुण्याई समजता, तुमचा मुलगा पण तुमच्या पुण्याईनी आमदार झालाय असं समजतो. तर ज्याच्या त्याच्या बापावर पण तुमचे हल्ले होणार आणि वास्तव ठेवणार. म्हणजे ठेवाच तर खरं, तुमचं वास्तव आम्ही सांगू. दरवेळेला ब्लॅकमेलिंग बाळासाहेबांना पण तुम्ही केलं, त्या उद्धवजींना पण केलं आणि प्रत्येक वेळेला पद मिळवण्यासाठी रडून सोंग करायची. आणि वर आता सांगताय
लोकांना वास्तव सांगू म्हणून, अहो सांगाच. उलट तुमच्या प्रत्येकाच्या स्वभावाच्या जाती आता दाखवाच. कारण उद्धवजींनी म्हणा किंवा बाळासाहेबांनी खूप संयमाने शांततेने तुमच्यासारख्यांना सांभाळलं, तर तुम्ही आता दाखवाच आणि बोलाच. आम्ही पण शिवसेनेच्या पक्षामध्ये लहानपणापासून आहोत, त्यामुळे तुमच्यासारख्यांना उद्धवजींनी बोलण्यामध्ये आम्हीच बोलू. बरं, आणखी एक गोष्ट ती म्हणजे शरद पवारांच्या मांडीवरती जाऊन बसला तेव्हा बाळासाहेबांच्या विचारांची आठवण झाली नाही का? हे कोणाच्या खांद्यावर बसलेत त्याचं पहिलं त्यांनी उत्तर द्यावं. आणि शरद पवार साहेब जे बाळासाहेबांचे त्यावेळेलाही सांगायचे राजकीय हे वेगळं आणि आमची मैत्री आहे, मांडीवर कशाला बसायला पाहिजे? ज्याच्या त्याच्या पक्षाचा अजेंडा चालतो. मागच्या वेळेला भाजपाबरोबर आमचा अजेंडा कायम अनेक वर्ष होतं, तर हेच सगळे ना खिशात राजीनामा घेऊन फिरतोय, भाजपाचा आता कंटाळा आला, वीट आला म्हणणारे सुद्धा हेच होते. तेव्हा तर ते उद्धवजी मुख्यमंत्री नव्हते. त्यामुळे उगाचच कुठेतरी दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी आणि ईडी काडी लागू नये म्हणून बोलण्यासाठी असं करू नका. ज्याचं मीठ खाल्लंय तर किमान जागण्याचं तो सोडा, पण किमान अशी तरी अवहेलना करू नका. बरं, किशोरी पेडणेकरजी धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुमची प्रतिक्रिया दिलीत. रामदास कदमांच्या या वक्तव्यावरती अतिशय जहाल त्यांचं वक्तव्य आणि त्यावरती किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे, प्रत्युत्तर दिलंय रामदास कदम यांच्या वक्तव्याला. आणखी एक मोठी बातमी आहे. संभाजीराजेंनी फडणवीसांची भेट घेतली त्यांच्या सागर या निवासस्थानी. या दोन्ही नेत्यांची भेट झाली. फडणवीसांच्या गणपतीचं दर्शन घेतलं संभाजीराजेंनी आणि या नेत्यांच्या भेटीनं आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, अर्थात गणेशोत्सव आहे. सागर या फडणवीसांच्या बंगल्यावरती गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि फडणवीसांची भेट घेतली आणि त्यामुळे या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना मात्र उधाण आलंय. भाजपनं पुन्हा एकदा हिंदुत्वाची हाक दिली आहे. भाजपनं मुंबईमध्ये बॅनरबाजी केली आहे. आपलं सरकार आलं आणि हिंदू सणांवरचं विघ्न टळलं अशा आशयाचे बॅनर मुंबईमध्ये लावण्यात आलेत. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये भाजपकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. याआधी दहीहंडी उत्सवात भाजपकडून राजकीय वातावरण तापवलं गेलं होतं आणि आता पुन्हा एकदा गणेशोत्सवात भाजपकडून मुंबईतील बेस्ट बस स्थानक आणि इतर ठिकाणी हे असे बॅनर्स लावण्यात आलेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजपकडून संपूर्ण मुंबई शहरात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. आता मी दादर परिसरात आहे. भावनिकतेची साथ जी आहे ही मुंबईकरांना या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो की हे बॅनर जे आहेत हे भाजपकडनं लावण्यात आलेले आहेत. या बॅनरवरती स्पष्ट असं लिहिलेलं आहे की आपलं सरकार आलं आणि हिंदू सणांवरचं विघ्न टळलं, गणपती बाप्पा मोरया अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत हे भाजपकडनं संपूर्ण मुंबई शहरात लावण्यात आलेले आहेत. फक्त हे बॅनर अशा पद्धतीचे नाही तर बेस्ट बसेस आणि बेस्टचे बसस्टॉप आहेत या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत हे लावण्यात आलेलं आहे. या बॅनरवरती जरी आपले सरकार असं म्हटलं असलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती हिंदू मतदारांना भावनिक आव्हान जे आहे हे या बॅनरच्या माध्यमातून भाजपकडनं केलं जात आहे. खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीनं बॅनरबाजी केली गेलेली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा जी आहे ही चांगलीच रंगलेली आहे. भाजपकडनं दहीहंडीच्या वेळेला सुद्धा अशाच पद्धतीची बॅनरबाजी जी आहे ही करण्यात आली होती आणि गणेशोत्सवाच्या दरम्यानच भाजपकडनं पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेनेला आणि खास करून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश वाघेलासह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील परळी इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमातून जोरदार डायलॉगबाजी केली. माझ्या जीवनात अनेक संकट आलेत, पण जोपर्यंत माझ्या मातीतली माणसं माझ्यासोबत आहेत तोपर्यंत मी जगात कोणालाही घाबरत नाही, असं विधान धनंजय मुंडेंनी केलं. संकट कोविडचं आलं, संकट राजकीय आली, पण जोपर्यंत माझं नातं या माझ्या मातीतल्या माय माऊलीशी, वडीलधाऱ्याशी आणि माझ्या भावाशी जुळलेलं तोपर्यंत जगात मी कुणालाही घाबरत
म्हणून आजचा उद्याचा सलग 10 दिवस होणारा हा कार्यक्रम आपल्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीला कसल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही. तर धनंजय मुंडे यांची बीडमधल्या परळी या ठिकाणी ही अशी डायलॉगबाजी सुरू होती आणि त्यांनी केलेलं भाषण, जोपर्यंत माझ्या मातीतली माणसं माझ्यासोबत आहेत तोपर्यंत मी जगात कुणालाही घाबरत नाही, असं धनंजय मुंडे यांचं वक्तव्य. तर बीडमध्ये माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या परळी इथल्या नाथ प्रतिष्ठानच्या गणपती उत्सवात नियम धाब्यावरती बसवल्याचं पाहायला मिळालं. रात्री 10 नंतर ध्वनिक्षेपकं बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी तुडवण्यात आले. गणपती बाप्पाच्या स्वागतालाच अश्लील नृत्य सादर केलं जात होतं. मागील काही दिवसांपासून शहाजीबापू पाटील हे उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि आता आमदार शहाजीबापू पाटील यांना अकलूजच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियातून प्रत्युत्तर दिलंय. शहाजीबापूंच्या स्टाईलमध्येच काय दारू, काय चकणा, काय ते 50 खोके, समजा कसं ओके अशी पोस्ट शिवसैनिकांनी शेअर केली आहे. बापू मतदारसंघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा, बापू तुमच्यासाठी मातोश्रीवरती नोकरी भेटेल, आम्ही शिवसैनिक तुमची शिफारस करू, असा टोलाही यातून लगावण्यात आलाय. अमरावतीमध्ये एका तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली. सध्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार मेळघाट दौऱ्यावरती आहेत. सत्तार दौरा करत असलेल्या गावाशेजारील गावामध्ये या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. तरुण शेतकऱ्यानं विष प्राशन करून आपले जीवन संपवलंय. अमरावतीमध्ये एका अगदी 25 वर्षीय तरुण शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलं. कृषी मंत्री सध्या मेळघाट दौऱ्यावरती आहेत अमरावतीच्याच, आणि त्याच दरम्यान एका 25 वर्षीय तरुण शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलं. नशा किती घातक ठरू शकते याचं धक्कादायक उदाहरण पिंपरी चिंचवडमधून समोर आलंय. दारू पिण्याच्या सवयीमुळे एका व्यक्तीनं आपल्या 5व्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न केला आणि या प्रकारात नशेमध्ये असलेल्या व्यक्तीचा तोल गेला आणि तो थेट 5व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला. पिंपरीतल्या निगडी परिसरातल्या सेक्टर 22 येथील प्रेरणा सोसायटीच्या 11 नंबर बिल्डिंगमध्ये ही दुर्घटना घडली. अनिल कांबळे असं मृत व्यक्तीचं नाव असून निगडी पोलीस अधिक तपास करतायत. कोल्हापुरात रेशनच्या धान्याचा बेकायदेशीर साठा केला जात होता आणि याच प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आजरा तालुक्यातील चितळे गावातली ही घटना आहे. दुकानातील धान्य पोल्ट्री फार्ममध्ये बेकायदेशीररित्या ठेवण्यात आलं होतं आणि नागरिकांनी कमी धान्य मिळत असल्याची तक्रार दिल्यानंतर प्रशासनानं ही कारवाई केली. जुन्नर तालुक्यामध्ये 8 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ढगफुटीजन्य मुसळधार पाऊस झाला. रस्ते आणि शेतींना ओढ्या नाल्याचं स्वरूप आलंय. राहत्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांचे संसार पाण्यात गेले. जुन्नरच्या खामुंडीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अचानक मुसळधार पावसात रस्ते पाण्याखाली गेल्यानं रस्त्यांवरील पाणी थेट घरांमध्ये शिरलं. सध्या पाणी ओसरलं असलं तरी साहित्यासह धान्याचं मोठं नुकसान झालंय. जुन्नरमध्ये मुसळधार पाऊस, अगदी ढगफुटी सदृश पाऊस पडला आणि त्यामुळे होत्याचं नव्हतं झालं आणि तिथे काही रस्त्यांना, शेतांना नाल्याचं स्वरूप आलंय. जिकडे तिकडे पाणी साचलेलं चित्र दिसतंय. 8 दिवसांच्या खंडानंतर ढगफुटीजन्य मुसळधार पाऊस झाला. रस्ते आणि शेतींना ओढ्या नाल्याचं स्वरूप आलंय. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. रायचंद, हा पाऊस कधीपासून सुरू झाला होता, किती वेळ पडत होता आणि त्याचे परिणाम काय दिसत आहेत? काल साधारण 5च्या पुढे हा पाऊस सुरू झालेला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर, आंबेगाव, खेड परिसरामध्ये साधारण 2 ते 2.5 तास हा मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घरामध्ये पाणी शिरलं. काही रस्त्यांवरती माती शेताची आलेली आहे. पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे, गणपतीच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी पाऊस सुरू झाल्याने संध्याकाळी बऱ्याच गणपती मंडळांची सुद्धा त्रेधा तिरपट उडालेली आहे. एकंदरीतच शेतीचं या परिसरामध्ये जो बागायती पट्टा आहे, या सगळ्या पट्ट्यामध्ये शेतीचं प्रचंड नुकसान आहे. आणि जी काही शिवनेरीच्या आसपास सुद्धा पाण्यामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. जी अतिक्रमण होती, अतिक्रमणाच्या ज्या भिंती होत्या शिवनेरीच्या परिसरामध्ये बांधलेल्या,
त्या सुद्धा फुटून पाणी सगळं त्या एका पोल्ट्री फार्ममध्ये गेलं. असा वेगवेगळ्या ठिकाणी जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेडा असेल, शिरूर या सर्वच परिसरामध्ये प्रचंड नुकसान झालेले. धन्यवाद रायचंद, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील चास इथे रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे गावातील मुख्य चौकातील रस्त्यांना पाण्यामुळे अक्षरशः ओढ्याचं स्वरूप आलं होतं. गेल्या 15 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं रात्री अचानक जोरदार हजेरी लावली आणि बळीराजाचं मात्र मोठं नुकसान केलंय. शिर्डी परिसरात सुद्धा रात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असून ओढे, नाले, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. तर शिर्डीतील शासकीय विश्रामगृह, प्रसादालय आणि महावितरण कार्यालयानं पावसाच्या पाण्याचा या सगळ्याला वेढा पडला होता आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी सुद्धा शिरलं. शिवाय नगर मनमाड महामार्गावर सुद्धा ठिकठिकाणी पाणी साचलं. तळ कोकणात सुद्धा 15 दिवसांनंतर पावसानं कमबॅक केलं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. सावंतवाडी, कुडाळ, कणकवलीमध्ये पावसानं कमबॅक केलं आणि गेले काही दिवस ऊन पडत असल्यामुळे शेतीमध्ये अडचण निर्माण झाली होती. मात्र आता दमदार पाऊस झाल्यानं बळीराजाची काही प्रमाणात चिंता मिटली आहे. मालेगाव नांदगाव भागामध्ये असलेल्या गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. गिरणा धरण 97% भरलंय. धरणाचा 6 पैकी 1 वक्र दरवाजा 1 फुटानं उघडण्यात आलाय. त्यातून 1222 क्युसेक वेगानं पाणी नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे. धरणात पाण्याचा साठा वाढल्यास आणखी दरवाजे उघडले जाण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. यानंतर एक सविस्तर बातमी आहे. गाव पातळीवरती विकासाच्या नावानं कशी लोकांची फसवणूक होते, सरपंच आणि ग्रामसेवक मिळून कसे निधीवरती डल्ला मारतात, याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात ग्रामसेवक नवख्या सरपंचाला भ्रष्टाचाराचे धडे देताना दिसतायत. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय जाणून घेऊयात भ्रष्टाचाराची पाठशाळा या आमच्या स्पेशल रिपोर्टमधून. खाणं हे तुम्हाला बहाल केलेला अधिकार आहे. खाण्याची तुम्ही खाण्यासाठी ते म्हणणार आहे तर मग आपण हायकिंग कशाला करायचं. तुम्ही चांगलं वागा, वाईट वागा, कसं वागा, त्याच्याकरता आपण चांगलं वागलो तरी वाईट म्हणतात ना. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातली सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या डोणगावचे ग्रामसेवक नव्या सरपंचांना भ्रष्टाचाराचा कानमंत्र देतानाचे हे दृश्य. भ्रष्टाचाराची मुळं किती खोलवर आणि किती खालच्या पातळीवर रुजली आहेत याचं हे व्हायरल व्हिडिओतून स्पष्ट चित्र दिसतंय. डोणगाव ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या नवख्या महिला सरपंचांना ग्रामपंचायत सचिव ज्ञानेश्वर चनखोरे भ्रष्टाचाराचे पाठ शिकवतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं, ज्यात ग्रामसेवक चनखोरे, सरपंच रेखा पांडव, सरपंचांचे पती रवी पांडव, ग्रामपंचायतीचे कर्मचारी गणेश घोगल आणि प्रदीप परमाळे या सगळ्यांना भ्रष्टाचार आणि मतदारांच्या बदमाशीबद्दल कानमंत्र देताना दिसतात. ते नेमकं काय म्हणाले पुन्हा एकदा ऐका. चांगलं वागा, वाईट वागा, कसं वागा, त्याच्याकरता आपण चांगलं वागलो तरी वाईट म्हणतात ना. काही बी केलं हे प्रत्येक सरपंचाला आपला लय प्रेमाचा गोळीचा सल्ला असते. पावसाळा लागला की लगेच कान बंद करून घ्यायचे आणि डोळे बंद करून घ्यायचे. जसं जळल तसं जळल. आणि बदमाश जनता तुम्ही या असं रोड नाही ना, आता सोन्याचा पत्रा ढोकला ते म्हणतील आज जरा ते जास्त कापल्या गेला, इथं आपण झाला, जरा तिथं कलरच गेला, इथं जरा त्याला जॉईंटच नाही सगळा. नाही खाल्ल्याचा तो विषय तुमच्या लक्षात खाणं हे तुम्हाला बहाल केलेला अधिकार आहे. खाण्याची तुम्ही खाण्यासाठी ते म्हणणार आहे तर मग आपण हायकिंग कशाला करायचं. त्याच्यामुळे तो विषय नाही, पण सांगा काय लागलो मी त्याची लाजबी बाळगायची नाही आपण. डोणगावच्या ग्रामसेवकांच्या भ्रष्टाचाराच्या पाठशाळेचा हा व्हिडिओ जिल्हाभर व्हायरल झाला. मतदारांना चोर, बदमाश म्हणत भ्रष्टाचाराचे धडे देणाऱ्या ग्रामसेवक आणि सरपंचाच्या निलंबनाची मागणी गावकरी करतायत. तर व्हिडिओतलं संभाषण बनावट असल्याचं म्हणत
ग्रामसेवकांनी सर्व आरोप फेटाळलेत. डोणगाव ग्रामविकास अधिकारी हे जेव्हापासून डोणगाव इथे रुजू झाले आहेत त्यांच्या सर्व कामाची चौकशी झाली पाहिजे आणि ते त्वरित निलंबित झाले पाहिजे. डोणगाव ग्रामविकास अधिकारी आणि डोणगाव ग्रामपंचायतचे सरपंच त्वरित निलंबित झालेच पाहिजे. हे संपूर्णपणे राजकीय षडयंत्र आहे. ग्रामपंचायतला बदनाम करण्यासाठी केलेले आहे. सीसीटीव्ही मध्ये कोणत्याही प्रकारचं ऑडिओ रेकॉर्डिंग होत नाही. हे सर्व मॉर्फ केलेले व्हिडिओ आहेत. ऑडिओ मिक्सिंग केलेले व्हिडिओ आहेत. यामध्ये सरपंच ताई आणि ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी यांना बदनाम करण्यासाठी हा सर्व प्रकारचा घाट घातलेला आहे. हा व्हिडिओ खरा की खोटा हा तपासाचा भाग आहे. पण जर हा व्हिडिओ खरा असेल तर गाव पातळीवर मतदारांशी कशा पद्धतीचा खेळ करत भ्रष्टाचार केला जातो हे यातून समोर येईल. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची शहानिशा करून भ्रष्टाचाराची शिकवण देणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. हिंदू मुस्लिम सहभागी झाले होते. अनेक मुलींचं अपहरण करून धर्मांतर केल्याचा आरोप असलेल्या आरोपींना जेरबंद करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. श्रीरामपूर पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढण्यात आला. 40 दिवसांपासून या मुली बेपत्ता आहेत आणि बेपत्ता मुलींच्या शोधासाठी या संघटना आक्रमक झाल्यात. नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमध्ये लव्ह जिहाद संदर्भात जे वातावरण तापलंय त्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. सर्व धर्मियांनी, हिंदू मुस्लिम नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. मोठ्या संख्येनं हिंदू मुस्लिम बांधव लव्ह जिहादवरून सर्व धर्मियांनी मोर्चा काढला. श्रीरामपुरामध्ये अनेक मुलींचं अपहरण करून त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात आलं. आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत आहेत. हरीश, श्रीरामपुरामध्ये हा जो काही मोर्चा निघालेला होता सर्वधर्मियांचा, काय त्याबद्दल माहिती? श्वेता, आपण जर बघितलं तर अतिशय जे धक्कादायक वास्तव आपण श्रीरामपूरचं मांडलेलं होतं आणि लव्ह जिहादची जी प्रकरणं आहेत ती एकामागोन एक अशी समोर येताना दिसत आहेत आणि जवळपास आतापर्यंत 5 मुलींचा प्रकरणं जी आहेत ती समोर आलेली आहेत. अनेक मुलींचं या ठिकाणावर अपहरण झालेलं आहे आणि याचा तपास लावावा या मागणीसाठी आज शिवपाल प्रतिष्ठाननं मोर्चा काढलेला होता आणि शेकडो हिंदू महिला, पुरुष या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. काही वेळापूर्वी या मोर्चाचं नियोजन केलेलं होतं आणि श्रीरामपूर पोलीस स्टेशनवरती हा मोर्चा धडकलेला आहे. अनेक मुलींचं आतापर्यंत या ठिकाणावर अपहरण झाल्याचं जी तक्रार आहे ती या सगळ्या आंदोलकांची आहे आणि पोलीस कुठेतरी यामध्ये कारवाई करत नाहीये. आणि दुसरीकडे ज्या नागरिकांच्या मुली किंवा यांच्यावरती अत्याचार झाले ते देखील समोर येताना दिसत नाहीये. कारण ज्या लोकांनी या मुलींचं अपहरण केलं त्यांची मोठी दहशत या परिसरात आहे. त्यामुळे पोलिसांनी आता यामध्ये कडक कारवाई गरजेचं आहे. आंदोलक या ठिकाणी पोहोचलेले आणि मोठ्या प्रमाणात मोर्चामध्ये सगळे नागरिक सहभागी झालेले दिसत आहेत. श्वेता. बरं हरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. सर्वधर्मियांकडून मोर्चा श्रीरामपुरामध्ये लव्ह जिहादच्या विरोधात. आता न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि नगर जिल्ह्यातील श्रीरामपुरातून लव्ह जिहाद प्रकरणामध्ये पोलिसांनी 2 मुलींची सुटका देखील केली. आणि हे प्रकरण गंभीर असल्यानं राज्यभरामध्ये पोलिसांनी कसून तपास करण्याची गरज असून सर्व पीडितांना न्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे. न्यूज 18 लोकमतनं श्रीरामपूरमधील लव्ह जिहादचा जळजळीत मुद्दा जगासमोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली. लव्ह जिहादमधील पीडित कुटुंबाची व्यथा न्यूज 18 लोकमतनं दाखवली. त्यामुळे हा मुद्दा किती गंभीर आहे याची सर्वांना जाणीव झाली. आता पोलिसांनीही धडक कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी लव्ह जिहादमधील पीडित 2 मुलींची सुटका केली आहे. एक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पुढे 2 प्रकार उघडकीस आणले ज्याच्यामधील मुलींना आपण सुरक्षित ठिकाणी सुद्धा नेऊ शकलो. याच्यामध्ये सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि काही आरोपी निष्पन्न झालेले आहेत. यापैकी काही आरोपींना अटक केलेली आहे, परंतु शेवटच्या आरोपीपर्यंत पोलीस निश्चित पोहोचतील. श्रीरामपूरमधील लव्ह जिहादचा मुद्दा आमदार नितेश राणेंनी विधानसभेत उपस्थित केला होता. यावरून या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येतं. कारण श्रीरामपूरमधील मुल्ला कट्टर
आणि 25 जणांची टोळी लव्ह जिहादसाठी सावज टिपत असल्याचं स्पष्ट झालंय. मुल्ला कटरवर 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुल्लानं अनेक मुलींचा अमानुष छळ करून त्यांना वाममार्गाला लावल्याचा आरोप केला जातोय. 13 वर्षाच्या मुलीचा मशिदीत निकाह लावणाऱ्या मौलानावर देखील कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. लव्ह जिहादच्या माध्यमातून अत्याचार केल्यानंतर मुलींना वेश्या व्यवसायात ढकललं जातं. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलीस सरसावले. नागरिकांनाही आव्हान आहे की अशा प्रकारची कुठलीही बातमी जर कुणाला असेल तर ती सरळ येऊन पोलिसांना द्यावी. याच्यामध्ये गोपनीयता आवश्यक असेल तर मी निश्चित आश्वासित करतो की गोपनीयता पाळली जाईल आणि जिथे महिलांच्या संदर्भातले किंवा मुलांच्या बाबतीत काही प्रकार असतील पॉस्को अंतर्गत तर त्याच्यामध्ये गोपनीयता ठेवून पोलीस स्वतः फिर्याद होऊन सुद्धा याच्यामध्ये गुन्हे दाखल करतील. एकट्या श्रीरामपूर शहर आणि परिसरात लव्ह जिहादचं विष किती पसरलंय हे आता स्पष्ट झालंय. तर मग राज्यात किती गंभीर स्थिती असेल याचा अंदाजच केलेला बरा. त्यामुळे पोलीसच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनी देखील जागरूक राहून लव्ह जिहादचा धोका नष्ट करण्याची गरज आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, श्रीरामपूर. पुढची बातमी आहे मुंबईतल्या लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची आणि त्यासोबत निधीची आजपासून मोजदाद सुरू करण्यात आली आहे. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळानं बँक ऑफ महाराष्ट्र आणि महानगर बँकेचे कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं ही मोजदाद सुरू केली आहे. लाखोंच्या संख्येनं गणेश भक्त लालबागच्या राजाला दान अर्पण करतात आणि त्या सगळ्याची आता मोजदाद सुरू झाली आहे. लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची आता मोजदाद सुरू झालेली आहे. आपण इथे पाहू शकतो लालबागच्या राजाच्या दरबारात अर्पण केलेल्या सर्व सोन्या चांदीचे दागिने जे आहेत त्यांची मोजदाद इथे लालबागच्या राजाचे जे कार्यकारी मंडळ आहे त्याचबरोबर जे बँक ऑफ महाराष्ट्र आहे इथे कर्मचारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता जी काही संपूर्ण पेटी आलेली आहे ती उघडण्यात आलेली आहे आणि सर्व पेटी जी आहे ती शहानिशा इथे केली जात आहे. सगळ्यांचं वर्गीकरण इथे केलं जात आहे. एकूण या संपूर्ण मोजदादीबद्दलच माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत लालबागच्या राजाचे खजिनदार, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. मंगेशजी, काय सांगायला संपूर्ण मोजदादीबद्दल? हे बघायला गेलं तर हे आपल्याला बाप्पाच्या पहिल्या दिवशीचे आलेले सगळं सोनं आणि चांदी आले. हे जेव्हा भाविकांची जे आहे जे मनोकामना पूर्ण होते त्याप्रमाणे भाविक जे आपापल्या परीने हे दान करत असतात पेटीत. त्या सगळ्या दानांची मोजदाद केल्यानंतर तुम्ही नेमकं काय करा, म्हणजे कशा प्रकारे त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं की सोन्याचं आहे चांदीचं आहे, त्याबरोबर सुरक्षेची कशी काळजी? त्या प्रकारे बघायला गेलं तर आमचे जे मंडळाचे जे अधिकृत सोनार आहेत संजय नाना विदर्भ आणि ती त्यांची टीम आहे त्याप्रमाणे ते टीम जे काही आलेले आहे ते पूर्ण चेक करून सोनं आहे की चांदी आहे हे ते चेक करून ते आणि त्यानंतर आम्ही म्हणजे हे करतो अनाऊन्स करतो की हे सोन्याची आहे की चांदीची वस्तू आहे. त्यानंतर त्याचा लिलाव देखील करण्यात येतो. हो, आता हे वस्तू सगळं आमच्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले जातात आणि जेव्हा लिलाव असतो त्यावेळेला आणून आम्ही जे मोठमोठे वस्तू आहे यांचा लिलाव करून जो पैसा येतो आहे तो आम्ही पूर्ण आमच्या बँकेच्या याच्यामधून आणि तोच पैसा आम्ही आपल्या समाज कार्यासाठी आम्ही वापरतो. अनेक जे निधी जो आहे तो सामाजिक कार्यामध्ये वापरला जातो. आपण इथे पाहू शकतो नेमकं काय काय आलेलं आहे. एक सोन्याच्या मुलामा दिलेली पाऊलं जी आहेत ती इथे आलेली आहेत. सोन्याची चैनी आहेत, त्याचबरोबर सोन्याचा एक मोदक आहे, पाळणे आहेत, मोदक आहेत चांदीचे अनेक. त्याचबरोबर आपण इथे पाहू शकतो एक पाळणा जो आहे छोटासा तो देखील आहे. गणेश मूर्तीचा एक घर आहे छोटंसं, म्हणजे नागरिकांच्या ज्या इच्छा पूर्ण होतात त्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्याची एक प्रतिकृती जी आहे मग सोन्याची असो किंवा चांदीची असो ती ते गणेश भक्त अर्पण करत असतात. त्याचबरोबर एक लहान मुलाने पत्र जे आहे ते आपल्या लाडक्या राजाला जे आहे ते दिलेलं आहे. लहान बाळ आहे आणि त्याने चित्र देखील गणपतीचं जे काढलेलं आहे त्याच्या बालबुद्धीने किंवा त्याच्या कल्पनेतून हे साकारलेलं पत्र आहे. असं अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या अत्यंत भावनिक आहेत जे लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. असे बंडल येतात याच्यामध्ये नोटांच्या सोन्याचे कॉईन किंवा काही दागिने येतात त्याप्रमाणे आम्ही सगळं वेगळं करून आपलं त्याचं क्लॅरिफिकेशन लिहून ठेवतो आणि त्याप्रमाणे सगळं मोजण्यात येतं आणि हे नंतर संध्याकाळी हे पैसे पुन्हा बँकेत जाऊन जमा केले जातात. CCTV कॅमेरा लावले आहे आणि तुम्ही बघितलं असेल बाहेर आपण सिक्युरिटी गार्ड ठेवलेले आहेत आणि सगळं चेक करून आतमध्ये येतात. म्हणजे प्रत्येक मासेची आपली चेकिंग होते म्हणजे त्याप्रमाणे पदाधिकारी ह्या सगळ्यांची चेकिंग होते म्हणजे जेवढे आत बाहेर करणार त्याप्रमाणे सगळ्यांची चेकिंग होते.
मुंबईमध्ये 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन सुरू झालंय. मुंबई पालिकेकडून विसर्जनासाठी विविध ठिकाणी विशेष सोय करण्यात आली आहे. कोपरेश पालिका उद्यानामध्ये बाप्पाच्या विसर्जनासाठीची सोय करण्यात आली आहे. दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला आज निरोप देण्यात येतोय. मुंबई महानगरपालिकेकडून यासाठी चोख उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था पालिकेनं केली आहे. खरं तर काल राज्यभर गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे, परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे लोकांचं आयुष्य अतिशय व्यस्त असतं, इथे 1.5 दिवसाच्या बाप्पांचं आगमन मोठ्या प्रमाणावर होतं. जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. प्रश्न 1 त्याची उत्तरं अनेक, घटना 1 तिला जबाबदार अनेक, मुद्दा 1 त्याला बाजू अनेक, सत्य की असत्य, देखावा की वास्तव, समाजातील धगधगत्या समस्यांचं व्यासपीठ. मुद्दा महाराष्ट्राचा फक्त न्यूज 18 लोकमतवर. वुहान ते व्हाईट हाऊस, प्रवास कोरोनाचा, बदलत्या राजकारणाचा. कोरोनाच्या मगरमिठीत अवघं जग कोंडीत. जगाची खबरबार अर्ध्या तासात. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आज 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात येतोय. मुंबई महानगरपालिकेकडून चोख उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था पालिकेनं केली आहे. खरं तर काल राज्यभर गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे, परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे लोकांचं आयुष्य अतिशय व्यस्त असतं, इथे 1.5 दिवसाच्या बाप्पांचं आगमन मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळे काल बाप्पांचं आगमन आणि आज त्यांना निरोप अशी परिस्थिती असते. मी सध्या मुंबईच्या माटुंगा परिसरात आहे, जिथं बाप्पांना निरोप देण्यासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाते, कारण ज्या POPच्या मूर्ती असतात त्याच्यामुळे समुद्राचं प्रदूषण होऊ नये किंवा अनेक जण जे निर्माल्य साहित्य असतं किंवा बाप्पाचा मखर असतो तो सुद्धा थेट समुद्रात विसर्जित करतात. त्यामुळं प्रदूषण होतं आणि ते प्रदूषण टाळण्यासाठी ही कृत्रिम तलावाची संकल्पना पुढे आलेली आहे. असं आहे की सगळेच लोक चौपाटीवरती गणपती घेऊन जातात आणि तिथे खूप गर्दी होते. तिकडे लोकांची गर्दी मॅनेज करायला कठीण होतं स्टाफला. त्याच्यामुळे आम्ही असे जे काही छोटे छोटे मैदानं आहेत अशा मैदानांवरती सुद्धा गणपती विसर्जन लोकांना करता यावं, गर्दीमध्ये जायला नको म्हणून अशा छोट्या छोट्या मैदानांचा आम्ही फायदा करून घेत आहोत आणि तिथे कृत्रिम तलाव असे बनवलेले आहोत. तिथे आम्ही निर्माल्य कलश ठेवला आहे. जेव्हा लोक गणपती घेऊन येतात तेव्हाच त्यांच्याकडून त्यांचं निर्माल्य घेतलं जातं. साधारण 5 फूट खोलीचं हे आम्ही 16x33 आणि 5 फूट खोलीचं आम्ही तिथे कृत्रिम तलाव बनवलेला आहे. तर सगळ्या लोकांना विनंती आहे की याचा लाभ घ्यावा म्हणून. वाळूमध्ये गाड्यांचे चाक रुतू नये म्हणून स्टीलच्या प्लेट टाकण्यात आलेले आहे. निर्माल्य कलश ठेवण्यात आलेला आहे. कुणी आतमध्ये समुद्रामध्ये बुडू नये यासाठी जीवरक्षक सुद्धा या चौपाट्यांवर तैनात करण्यात आलेले आहे. परंतु तरी सुद्धा दरवर्षी कृत्रिम तलावाला मिळणारा जो प्रतिसाद आहे तो मात्र वाढत जाताना आपल्याला दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर सुद्धा बाप्पाच्या विसर्जनाची सोय करण्यात आली. आज 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होत आहे आणि त्यासाठी गिरगाव चौपाटीवरती पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे. त्यामुळे विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी आज सज्ज झाली आहे. गिरगाव चौपाटीहून आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत. विशाल, आज 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होत असताना काय तिथे सज्जता महानगरपालिकेकडून आणि पोलिसांकडून? श्वेता, काल राज्यभरात गणपती बाप्पाचं धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. आज 1.5 दिवसांच्या बाप्पांना जड अंतकरणानं जो आहे हा निरोप दिला जातोय. आता मी गिरगाव चौपाटीवरती आहे आणि गिरगाव चौपाटीवरती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती जमलेली असते. 1.5 दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन करण्यात येते आणि या ठिकाणची जर आता आपण परिस्थिती पाहिली
तर थोड्याच वेळापूर्वी पोलिसांकडनं या ठिकाणचा आढावा सुद्धा घेण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. या ठिकाणी मुंबई पोलीस दलांतर्फे एक काउंटर आहे, त्यानंतर पोलीस कंट्रोल रूम या ठिकाणी सज्ज करण्यात आलेले आहे. गिरगाव चौपाटीवरती कोणताही अपघात होऊ नये किंवा तशी काही घटना घडली तर आरोग्य सेक्टर जे आहे ते सुद्धा या ठिकाणी एक उभं करण्यात आलेलं आहे. दुसरं आपण जर पाहायला गेलं तर महानगरपालिकेचं डी वॉर्ड जे आहे त्याचं एक या ठिकाणी मंडप जो आहे तो उभा करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात वाहनं जी आहेत ही गिरगाव चौपाटीकडे येत असतात. ह्या चौपाटीमध्ये वाहनं आल्यानंतर ती उतरू नये याच्यासाठी उपाययोजना ज्या आहेत ह्या केल्या जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता थोड्या वेळापूर्वीच काही गणेश मूर्त्यांचं विसर्जन करण्यासाठी गणेश भक्त जे आहेत हे गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेले आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. गिरगाव चौपाटीवरती मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्यानंतर वाहतूक कोंडी जी आहे ती होऊ शकते, वाहतूक कुठेतरी विस्कळीत होऊ शकते. त्यासाठी मुंबई पोलिसांकडनं पूर्णपणे उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडनं सुद्धा या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं या ठिकाणी संपूर्ण या गिरगाव चौपाटीवरती CCTV सुद्धा जे आहे हे लावण्यात आलेले आहेत. आणि या CCTVवरती पोलिसांची जी आहे ही नजर असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे गिरगाव चौपाटीवरती ही पूर्णपणे तयारी जी आहे ही झालेली आहे. साधारणतः एक 5:30-6 नंतर मोठ्या प्रमाणात गणेश भक्त लाडक्या बाप्पाला 1.5 दिवसाच्या विसर्जन करण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी जे आहेत ते या ठिकाणी येऊ शकतात. आणि 2 पद्धतीचे या ठिकाणी रोड जे आहेत हे तयार करण्यात आलेले आहेत. ते म्हणजे हलकी वाहनं म्हणजे हलक्या वाहनांना या बाजूनं प्रवेश देण्यात आलेला आहे की जड वाहनं आहेत त्यांना उजव्या बाजूनं गिरगाव चौपाटीवरती प्रवेश देण्यात आलेला आहे. आणि संपूर्ण गिरगाव चौपाटीला पोलिसांचं एक साखळी जी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कुठचाही अनुचित प्रकार आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये याच्यासाठी गिरगाव चौपाटीवरती पोलिसांची सुद्धा करडी नजर जी आहे ती असलेली आपल्याला पाहायला मिळते. कडेकोट बंदोबस्त जो आहे तो गिरगाव चौपाटीवरती पाहायला मिळतो. त्यामुळे गणेश भक्त जे आहेत हे 1.5 दिवसाच्या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवरती येताना दिसून येत आहेत. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. कोकणात सुद्धा गणेशोत्सवाचा मोठा उत्साह आहे. घर तिथे गणपती असं दृश्य कोकणामध्ये पाहायला मिळतं. तरीही सर्वजण एकत्र येऊन सार्वजनिक आरती करतात आणि त्यातूनच गणेशोत्सवातील एकोपा जपला जातो. गणेशोत्सवामुळे वातावरण अगदी आनंदी बनलंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यामध्ये गणपतीची धूम सध्या दिसतेय. प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांनी सपत्नीक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं पुण्यात दर्शन घेतलं. मागची 2 वर्ष सगळ्यांची फार बिकट गेली, खूप अवघड परिस्थितीत गेली. बाप्पाच्या आशीर्वादानं यावर्षी सगळं सुरळीत झालंय. भविष्यात सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे अशी प्रार्थना प्रसाद ओक यांनी बाप्पाचरणी केली. मागची 2 वर्ष सगळ्यांचीच फार बिकट गेली, खूप अवघड परिस्थितीत गेली. पण यावर्षी पुन्हा सगळं सुरू झालंय, सुरळीत सुरू झालंय. बाप्पाचा आशीर्वाद आहे. 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा बाप्पाला जवळून बघता येत आहे. आज अभिषेक करता आला. माझं बाप्पाकडे एकच मागणं आहे की सगळ्यांचं आरोग्य उत्तम ठेव, सगळ्यांच्या तब्येती मस्त ठेव, सगळ्यांवर तुझा आशीर्वाद असो. नागपुरात हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक उत्तम उदाहरण बघायला मिळतंय. नागपुरातील सोहेल खान यांनी आपल्या घरात बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. 10 दिवस बाप्पा सोहेल खान यांच्या घरामध्ये असतो. यावेळी सोहेल खान आणि त्यांचे कुटुंबीय 5 वेळा नित्यनेमानं नमाज पठण करतात आणि घरातील ज्या ठिकाणी बाप्पा विराजमान असतो त्याच ठिकाणी बाजूला नमाज पठण केलं जातं. त्यामुळे बाप्पाविषयीच्या भक्तीचं एक अनोखं उदाहरण नागपुरात पाहायला मिळालंय. गणपति का आगमन किया, घर पे बहुत अच्छे से आगमन किया गया गणपति का घर में. तो मुहूर्त के हिसाब से अच्छे से किया गया. देन अभी 10 दिन की बात रही तो 10वें दिन गणपति बाबा की पूरा श्रद्धा से पूजा करेंगे हम. देन कुछ कमी नहीं होने देंगे उनके विसर्जन तक. देन अभी फिर उनको थोड़ी देर बाद नैवेद्य वगैरह लगाएंगे. देन सुबह शाम सब आरती वगैरह में आते हैं. एरिया के सभी लोग आते हैं ऑलमोस्ट. और देन बहुत मज़ा आता है, मतलब सब रहते हैं साथ में, सब एक जगह जमा होते हैं. सब बहुत अच्छा लगता है कि सब मतलब पूरे कास्ट वाले एक साथ होके गणपति बाप्पा का फेस्टिवल सेलिब्रेट कर रहे हैं. पाकिस्तानात सुद्धा गणपती बाप्पा विराजमान झालेत. कराचीमध्ये मराठी समाजानं गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यामुळे हा
गणपती सणाचा उत्साह कराचीमध्ये सुद्धा बघायला मिळालाय. माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. त्याची दृश्य आपण पाहूयात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि अर्थात गणेशोत्सव काळामध्ये तिथे अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते भेट देत असतात आणि त्यातच महादेव जानकर यांनी सुद्धा पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या हस्ते ही आरती पार पडली. महादेव जानकर यांच्या हस्ते. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराजांचा 112वा पुण्यतिथी अर्थात ऋषी पंचमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा होते आणि त्यासाठी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते. या उत्सवानिमित्तानं मंदिरात विविध कार्यक्रम पार पडतायत. तर सकाळी यागाची पूर्णाहुती आणि अवभृत स्नान पार पडलं. दुपारनंतर गजानन महाराजांची भव्य पालखी परिक्रमा सुद्धा निघणार आहे. आज ऋषी पंचमी आणि त्यानिमित्तानं दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबारच्या प्रकाश तीर्थक्षेत्रावरती स्नानासाठी महिलांनी गर्दी केली. या ठिकाणी तापी, गोमाई आणि पुणिता या नद्यांचा संगम आहे. त्रिवेणी नद्यांचं संगमस्थान असलेल्या प्रकाशा इथे पूजा अर्चेला विशेष महत्त्व आहे आणि या ठिकाणी गर्दी पाहता प्रशासनानं सुरक्षेचा फौजफाटा तैनात केला. आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे. या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. मात्र सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. पोषक असल्याने शेतकरी सुखावला.